रणवीर मोदी दोनों चुप रहो। अगर सरकारी कर्मचारियों को तुम पुरानी पेंशन नहीं देना चाहते हो तो। यानंतर आपल्या नागपूर इथं आहे की याआधी जुनी पेन्शनच्या आधी फॅमिली पेन्शन देण्याचं काम कोणी केलं असेल ते आपल्या सरकारनं केलं, आमच्या सरकारनं केलं, देवाभाऊच्या सरकारनं केलेलं आहे। या ठिकाणी ग्रॅच्युटी देण्याचं काम कोणी केलं असेल तर देवाभाऊच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे मध्ये मध्ये आपलं एंटरटेनमेंट देण्यासाठी अशी भाषण झाले काही हरकत नाही, पण आपण समजदार आहात, सुशिक्षित आहात, आपण जबाबदार आहोत। आपल्याला देश चालवायचा, आपल्याला राज्य चालवायचं, आपल्याला परिवार सांभाळायचा आहे आणि त्यामुळे आपली जुनी पेन्शनची मागणी करणं हे आपलं काम आहे। मी आपल्याला या जुनी पेन्शन योजनेला मी पाठिंबा देतो। आपल्या सर्वांच्या मागण्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर घालतो आणि या संदर्भात आमचे मित्र दांडेकर साहेबांसोबत या ठिकाणी लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांसोबत जुन्या पेन्शनच्या संदर्भाने बैठक कशी होईल याचं आश्वासन देण्यासाठी मी आपल्याकडे आलो आहे। बंधूंनो, मी एक मास्तर आहे, शिक्षक आहे, सामान्य घरातला आहे। पेन्शनवर घर कसं चालते, पगारावर कर्ज घेऊन आपला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कर्ज भरणा करण्यात आपले दिवस कसे जाते हे समजणाऱ्यापैकी मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि आपल्यामध्ये असे माझे अनेक मित्र आहे आणि म्हणून मी आपल्या पाठीशी आहे। जुनी पेन्शनची लढाई शेवटपर्यंत लढण्यासाठी आपल्या अध्यक्षांच्या खांद्याला खांदा देऊन मी आपल्या सोबत राहील आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत आपल्या संघटनेची बैठक कशी होईल यासाठी मी प्रयत्न करेन। मी आपल्या सर्वांना समर्थन देतो आणि आपलं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।